रेडिओ आपल्याशी नकळत संवाद साधत असतो. भले आपली सगळी दिवसभराची कामं चालू राहू देत, म्हणजे आपण ड्राईव्ह करत असू किंवा आपण घरामध्ये भाज्या चिरतोय, काही काम चालू आहे, कोणाशी तरी वाद घालतोय, रेडिओनं आपलं काम चालूच ठेवलेलं असतं. आणि बऱ्याचदा मला लहानपणीपासून असाच प्रश्न पडतो की रेडिओला असं कळतं तरी कसं की आता मला या मूडचं गाणं ऐकायचंय. बऱ्याचदा असं होतं ना की तुम्हाला हव्या त्या मूडचं गाणं त्या क्षणी लागतं आणि तब्येत अगदी खुश होऊन जाते. असंच एक मूड बदलून टाकणारं गाणं घेऊन येतोय आपला पुढचा कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूया, वैभव मांगले. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उलाढलेला, स्वरगुंड झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे, वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. भांड्यांच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवांचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगातवले पाऊस गाड कसे साठवावे, वाऱ्यावरती गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे. क्या बात आहे वैभव, कसला यो परफॉर्मन्स दिला आणि दिसतोयच पण तसा यो. मला अगदी राहावलं जात नाहीये म्हणून विचारतो, मला त्या टॅटूचं प्रचंड कुतूहल आहे. तो ड्रॅगन आहे का? एकदा आम्हाला सगळ्यांना बघू दे ना एकदा. कपडे वगैरे सगळे घातले आणि तो माणूस म्हणला की नाही रे, अजून काहीतरी जरा कमी आहे, फारच उजाड दिसतंय, काहीतरी जर केलं पाहिजे. तर तो अवधूत गुप्ते नावाचा माणूस जो तिकडे बसलाय ना, त्यानं तो टॅटू चांगला दिसतोय का नाही सांग मला. मला आवडलाय, मला आवडलाय. किती वेगळं रूप. मला तर माहिती, मी तर स्वतः वैभवला इतका आवडणार आहे तो की ही विल कंटिन्यू. मला वाटतं प्रत्येक एपिसोडला ते असं लावणार. आणि ते दाखवण्यासाठी किती नम्रपणे त्याला तुमच्या सगळ्या कमेंट्स ऐकाव्या लागतील. ऍक्च्युली तेच हवं होतं याला. हा, असं आहे ते. बरं वैभव, गावाबद्दलचं प्रेम सांगणारं गाणं, तुझ्यासारख्या गावाबद्दल प्रचंड प्रेम असणाऱ्या माणसाने गावं, याच्यात मला खूप आनंद आहे. पण कसं झालं हे विचारूयात आपण. येस, नक्की नक्की नक्की. सगळं गाव डोळ्यासमोर उभं राहिलं. खरंच मी नेहमी वैभवला बघितलं की मला फार जेलस होते मी की तो इतक्या छान ठिकाणी त्यांनी सगळं बालपण घालवलं, तरुणपण पण घालवलं, आता म्हातारपणी तो इथे आलाय. नाही, तिकडेच जाणार आहे मी. पण कोकण म्हणजे हा 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 आणि अशा ठिकाणी तो आलाय इथे, त्यामुळे अशा वर्णनाचं त्याला गाणं मिळाल्यामुळे तो खुल्लाच आहे त्यात. आणि आज तर बागडायला इथे वरती ड्रॅगन पण आहे आणि मस्त गायलाच पण. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप सुंदर गाणं, मला फार आवडलं की एक तर गाणंच इतकं छान आहे आणि वैभवनी गायलं पण अप्रतिम. सूर, ताल, प्रेझेंटेशन. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू. व्हेरी गुड. दोन्ही परीक्षकांकडून ध मिळालेले. थँक्यू थँक्यू. तुझा एक खास डान्स आहे तुझ्या स्टाईलचा, तर तो आम्हाला जरा बघायचा आहे. तर मी सगळ्या म्युझिशियन्सला विनंती करतो की ती धून वाजवावी आणि त्याच्यावर तू सुटावस.
आमच्याकडे एक माणूस होता, तो त्याला बोलवायचं नाचायला वरातीमध्ये. तो एकदम बेवडा होता आणि तो यायचा आणि साधारणतः तो एवढंच नाचायचा. तू काही नाच. तर सांगायचं असं होतं, ज्या गावातनं मी आलेला आहे, हा हा तर झालं एक टायमाला असं, आमचा धाकटा बाव्या येतात, ठावर आहे बाव्या येतात, त्या बाव्या शालच घातली लावाता त्याला. तर मी याला 2-3दा आला सोडून शाला, पण दवडलीला आम्ही त्याला लपटून काय समजलो. तर एक टायमाला आला आणि म्हणला, बाईने मला मारला नाही. म्हणलं का मारला नाही तुला? तर मला म्हणला काय नाही, मी शालच गेलो होतो. आणि बाईने विचारला नाही, काय विचारला नाही, काय बाव्या उठ. तर माझ्या 25/8 किती? 25/8 तर मला आमचा शेजारचा केतकर होता, तर त्यानं सांगितलं आणि 3. तर मी सांगितलं बाईंना 3. मग बाई म्हणल्या बाकी काय? तर म्हणलं बाकी काय नाही बा, सगळं खुशाल आहे आमची गं. आणि तुमचा आशीर्वाद जा काय तर आमचीपर्यंत आहे, बाकी काय नाही. मग झोडपला नाही मला, मग आलो घरी रडत काय म्हणलो. अशी सगळी गोष्ट. तर हे सगळं सांगण्याचं कारण काय, फू बाय फूचा आता सीझन सुरू होतोय 4था. हा, आणि आता मला आठवण काय येते, कारण फू बाय फूच्या निमित्तानं आम्ही सगळ्या घराघरात पोचलेले. म्हणजे आमची जी भाषा ही संगमेश्वराकडली ती घराघरापर्यंत पोचवला आणि कुणी फू बाय फूनं पोचवला, आमचा झी मराठीने पोचवला. तर वाईट जरा दुःख होतंय, मी आता त्याच्यात नाही आहे, कारण सारे कामं पकडती आहे ना, काय समजलो आता त्याच्यात घेतला नाही आहे मला. तर आता लोकांना एक प्रेक्षकांना सगळ्या नम्र विनंती आहे की 4था सीझन येतोय तर आपण दमदारच असणार, तेव्हा सगळ्यांनी बघा फू बाय फू. 13 फेब्रुवारी पासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठीवर. तुझ्या गावाला तुला असं आठवतंय कुठे रेडिओ, कुठल्या पारावर लोक बसलेत किंवा काही जण आपला रेडिओ ऐकतायत? रेडिओ माझ्या स्मृतीतला जो आहे ना, त्या रेडिओवर मी पहिलं गाणं मला आठवतंय मी ऐकलेलं. म्हणजे जेव्हा मला आपल्याला समजायला लागतं ना की अरे हे गाणं, तेव्हा ते गाणं होतं प्रिया आज माझी नसे साथ द्याया. प्रिया आज माझी नसे साथ द्याया, नको धुंद वारे नको चांदण्याया. हे बाबूजींचं गाणं मला आठवतं आणि मी आयुष्यात पहिलं गाणं ते तयार केलं होतं, अशी स्मृती आहे. तर मला काय वाटतं माहिती आहे ना, नेहमी रेडिओ संदर्भात एक संस्कृती म्हणून रेडिओ जपला पाहिजे. वैभव, तुझ्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आयडिया सारेगमप बद्दल अजून जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीजशी गप्पा मारण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. रेडिओ कालही होता, आजही आहे आणि पुढे सुद्धा असाच राहणार आहे. रेडिओचा आपला हा प्रवास असाच चालू राहील. उद्या उरलेल्या 5 कलाकारांसोबत आपल्या आठवणी ताज्या करण्यासाठी तयार रहा. उद्या रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. Saregama, idea, Saregama.